मतदान हा काय बदल होतो का यंदा? बदल व्हायलाच पाहिजे. हा 100% होतोय. 100 व्हायलाच पाहिजे आणि ते पडायलाच पाहिजे. का काही बरं? करीत नाही तो, काम नाही केले का? काम नाही करीत आता, काही काम करीत नाही. बोलत नाही. एक सांगत एक करतोय. ऊसाला भाव देत नाही, ऊस पाण्याचे नेत नाही. आणि पडायला पाहिजे, बदली व्हायला पाहिजे यावर्षी. कोणाचे वजन आहे इकडे जरा? कोणाचा कल आहे? वजन आमचं गॅस येतंय, गॅसचं हा गॅसच यायला पाहिजे हम्म. आणि पडायला पाहिजे. आजूबाजूच्या गावात काय वातावरण, काय चर्चा होती? गावात बी हेच आहे सगळीकडं, हा हेच आहे. हे माकड राजेश टोपे पडायला पाहिजे आणि जातीय पडणारच मतदान आहे. होतंय का? हा? जातीय मतदान होतंय इकडे? जातीवाद त्यांनीच केला ना. आमच्या गावात जातीवाद नव्हता पहिला, पाहिलं नव्हता. त्यांनीच जातीवाद केला. हा त्यांनीच जातीवाद केला, जारंगेने त्यांनी जातीवाद त्यांनीच केला. म्हणून यावेळेस पडून धक्काही त्याला, धक्काही येऊन दे त्याला. जातीयवादामुळे पडते. हा पडणार आहे. ओबीसीत मतदान एवढं का इकडं? ओबीसीच गाव पूर्ण ओबीसीच आहे. पण पूर्ण मतदारसंघ हा लय ओबीसी या आजूबाजू खेड्याला बी हा ओबीसी येणार आहे. आता ओबीसी येणार, हे पाडणार आहे. आता हे काय भावाला गुत्ते देतो, बोगस काम करतो, सगळं बोगस काम आहे. एक आधी शिंदे, एक जैन आणि एक हे करीन. तो जातीवाद माणूस आहे, जातीवाद आहे. जातीयवादामुळे फटका बसतोय का? फटका बसणार आहे. हा जातीवाद म्हणून फटका बसणार. जुन्या माणसाचा अंदाज. नाही आम्हाला माहिती आहे. त्याच्या बापाला इथंच आम्ही मतदान केलं. उठघाटन नारळ इथंच फोडलं आमदार. त्याच्या बापाला पहिलं इथंच गेलं, 72ला इथं नारळ फोडलं. मग काय होत, त्याच्या भाव चुलत्यांनी मी संघ लवटाप्याने मी संघ काम केलेले, रोजाने काम केलेले. आणि ते बघा आता कुठे गेला, आम्ही सहित. त्यांच्या वडिला नाही मतदान केलं तुम्ही? मग इथं नारळ फुटलं होतं त्याच्या मतदान इथं. मग आता बघा असं त्याचा लवटाप्याने मी संघच काम केलेले. त्यांच्या वडिलाच्या काळात असं व्हायचं का जातीवाद? ते पहिल्यापासून जातीवाद आहे. पहिल्यापासून जातीवाद आहे तो. हा जातीवाद ते पहिल्यापासून. तरी निवडून येत होते आतापर्यंत. निवडून आता पैसा झाला, कोणाला घुमायचे, एक सांगायचं एक करायचं, एक सांगायचं एक करायचं. कारखाना टाकल्यापासून लय भाव चालला. मग आता लोकांना शेतकऱ्याला ऊसाचं पाहिजे, पण ऊसावायला चंदन देतं, ते आश्वासन देतं, काही त्याला फक्त माल पाहिजे. बोगस काम करतं ते सगळं, खरं बोलत नाही, खोटं बोलतं. त्याच्या कानाखाली माणूस असलाच बरं नाही तर कानाच्या वर गेला, याला काढून टाका, कारखान्यावर कुठे काढून टाका, पक्षात घेऊच नका. बेकार माणूस आहे ते, चांगला नाही, चांगला माणूस नाही जातं ते.